हाय मित्रांनो, मी गणेश आणि हा आहे आमचा पारस. तर आम्ही दोघे मिळून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी घेऊन आलो आहे आणि पारससुद्धा एक नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो. तर हा व्हिडिओ आहे अपडेटचा मित्रांनो. तर पारस मस्तपैकी आमच्या कोंबड्यांसोबत आता फ्रेंड होत चाललेला आहे, पण कोंबड्या त्याला ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. कोंबड्या त्याला बघतात आणि ॲग्रेसिव्ह होतात मित्रांनो. पण पारस खूप गरीब आहे, तो घाबरतो आणि मग कोंबड्या जास्त मारायला गेला की तो बाहेर पडून येतो. तर मित्रांनो हा आता इथे बसला आहे तग धरून, पण त्याला मध्येच कोंबडीची शी दिसली पॉटी, तर तो तिचा स्मेल घेत आहे. पण हे जे आपलं छोटं पिलू आहे हे कडकनाथचं आहे मित्रांनो, आणि हे त्याला बघून घाबरते. आणि आता तो जाऊन एवढे सगळे गँग बोलून आणले मित्रांनो त्याने की इथे आपला एक शत्रू आहे. आणि सगळ्या कोंबड्या आणि पिलं पण घाबरलेले आहेत मित्रांनो पारसला बघून. का तर पारस त्याला सहसा बाहेर सोडलं नाही जात, पण तो आज बाहेर आला आहे आणि त्यामुळं सगळी गँग त्याला घाबरत आहे पक्ष्यांची. म्हणजे आपले सगळे जे पिलं आहेत कोंबडीची, तर हे सगळे पिलं घाबरत आहेत मित्रांनो. आणि ही पिलं आपली 2 महिन्याची पिलं आहेत आणि बघा त्यांची ग्रोथ कशी झालेली आहे मित्रांनो. फक्त 2 ते 2.25 महिन्याची पिलं आहेत. 26 मार्चच्या दिवशी ही पिलं जन्मली होती. 26 मार्च, 26 एप्रिल आणि 26 मे. तर 2 महिने झालेत 26 मेच्या दिवशी. आता 26 जूनला मित्रांनो त्याला 3 महिने होतील या पिल्लांना. तर खूप मस्त पिलं आहेत, आणखीन तंदुरुस्त आहेत आणि वजनाने मोठे आहेत बऱ्यापैकी. कोंबडी जास्त आहेत आणि त्याच्यात पटाड्यासुद्धा आपल्याकडे जास्त आहेत मित्रांनो या कोंबडीच्या. आणि कोंबडीनं आणखीन पिलं सोडलेली नाहीत. याबरोबरची दुसरी कोंबडी होती, त्या कोंबडीनं ते पिलं सोडून पण टाकले मित्रांनो. आणि पारस बघा कसा मस्ती करत आहे. तो आज बाहेर फिरलाय, म्हणजे बाहेर आलाय आणि आज एकदम जोरात मस्तीमध्ये मूडमध्ये आहे. त्याला बाहेरचं वातावरण खूप आवडलं आहे आणि कोंबड्यांसोबत खेळण्यासाठी, पिलांसोबत खेळण्यासाठी तो खूप अग्रेसिव्ह असतो. पण कोंबड्या त्याला आपला शत्रू समजतात, त्याच्यामुळं तो थोडंसं घाबरतो. पण इतका अग्रेसिव्ह पण आहे मित्रांनो. आपलं जे गावरान मांजर असतं ते आतापर्यंत सगळ्या कोंबड्या मारून खाऊन पार केलं असतं. पण हे हा जो मांजर आहे ना, तो फॉरेनचा आहे बाय आय थिंक. मला नाही माहीत कुठल्या जातीचा आहे काय तो. पण जर माहीत असेल कुणाला जात तर तो त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला हा कुठल्या जातीचा मांजर आहे तो. पण त्यांनी आमच्या किरादाराने हा पाळलेला आहे आणि तो मस्त खेळत असतो आणि तो खेळत असतो त्यावेळेस मला पण खूप भारी वाटतं. तर मित्रांनो आता थोडीशी गंमत चालू आहे कोंबडीला भीती घालण्यासाठी. बघा ही आपली दुसरी कोंबडी जी आहे कलरफुल, ती घाबरून त्या कोंबडीच्या आडवं जात आहे. पण पांढरी जी कोंबडी आहे ती जास्त अग्रेसिव्ह आहे. ती तिला या कोंबडीला या पिल्याला मारायला बघत असते मित्रांनो, म्हणजे मांजराला मारायला बघते आणि त्याला चोच पण मारते. पण पारस घाबरतो बऱ्यापैकी, का तर ह्या डोळा पडण्याची भीती असते. हा काहीच करत नाही मित्रांनो. तरी पण आम्ही थोडीशी मजा केली, कोंबडींसोबत मजा घेतली. तर मित्रांनो आता चालू आहे आपल्या आजींचं खाद्य टाकणं कोंबड्यांना. आणि मस्तपैकी या कोंबडीनं पिलं सोडून दिली मित्रांनो. 2-1.5 महिन्याचीच पिलं होती, तर त्यांनी लगेच 2च महिने जास्तीत जास्त, पण 2च महिन्यामध्ये तिनं हे पिलं सोडून दिली. आणि आता मस्त फिरत आहे, अंडे वगैरे देत आहे मित्रांनो. तर पिलं मस्तपैकी आपाप खात आहेत, मोठे होत आहेत. आणि एक अपडेट द्यायचं होतं मित्रांनो. आपल्याकडं ह्या माझ्या कोंबड्या होत्या त्या मी विकणार होतो, पण मध्येच त्या ज्या भाभी होत्या घेणाऱ्या, त्यांनी फक्त 2-3च कोंबड्या मागितल्या आणि बाकी कोंबड्या नाही घ्यायला नकार दिला. ठीक आहे, पण पावसाळा येत आहे मित्रांनो आणि मी घरामध्ये कोंबड्या सांभाळतो, त्यामुळं मग थोडंसं म्हणजे भीती वाटत आहे जास्त की आता पावसाळ्यामध्ये यांना कसं ठेवायचं. बऱ्यापैकी घाण करतात, वास येतो आणि दमट वातावरण असतं पावसामध्ये. पाऊस उघडत नाही, ऊन येत नाही मित्रांनो. मग त्यावेळेस अवघड आहे, कठीण आहे त्यांना सांभाळणं. तर जर कुणाला पाहिजे असतील तर या इथं घरी या आणि पक्षी घेऊन जाऊ शकता मित्रांनो तुम्ही. आणि बऱ्यापैकी मी कमीमध्येच देईन. अगोदर देणार होतो बऱ्यापैकी 500 रुपयाला वगैरे, पण आता कन्सेशन आहे, का तर गरज माझीच आहे आणि विकायच्या आहेत आपल्याला कोंबड्या मित्रांनो. तुम्ही बऱ्यापैकी खूप दिवसापासून बघत आहात. जर नवीन कोणी असाल तर त्यांनी जुने माझे व्हिडिओ बघा. पूर्ण माझ्या कोंबड्या सगळ्या गावरानच आहेत मित्रांनो, प्युअर. त्याच्यामध्ये 1-2च कोंबड्या फक्त थोड्याशा मिक्स आहेत, पण त्यांची पण क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो. ज्या मिक्स आहेत त्या खूप अंडे देतात, मोठे अंडे देतात आणि त्यांच्यामध्ये त्यासुद्धा कोंबड्या खूड होतात मित्रांनो. याचा अर्थ असा आहे की गावरान आहे, पण त्याच्यामध्ये थोडेसे गुणधर्म इतर कोंबड्यांचे आहेत. कोंबडा जो आहे आपला व्हाईटवाला तो आसिलसोबत क्रॉस झालेला आहे, पण प्युअर आसिल पण आहे आणि प्युअर गावरान पण आहे, असा दोन्हीमध्ये मिक्स असलेला आपला व्हाईटवाला तो कोंबडा आहे. आणि ही जी कोंबडी आहे मित्रांनो खाता आहे ती प्युअर गावरान कोंबडी आहे, पण अंडे खूप देते मित्रांनो. खनीची कोंबडी आहे आणि 2 महिने खूड बसली होती मित्रांनो. ही तिचं खूडच निघालं नव्हतं, त्यामुळं ती आता वीक दिसत आहे. इतर कोंबड्यांसारखी दष्टपुष्ट तंदुरुस्त दिसत नाही मित्रांनो ती.
खूप वीक दिसते का तर 2 महिने कंटिन्यू खूड होती आणि एका जागी बसून राहायची. कधी तर थोडीशी खायची, पाणी प्यायची आणि जागेवर परत येऊन बसायची. त्यामुळे तिचं जे फॅट होतं, तिचं जे मास होतं ना, ते पूर्ण लॉस होऊन गेलं मित्रांनो, म्हणजे कमी झालं. आणि आता ही अशी एकदम स्लिम दिसत आहे. पण त्याचा एक फायदा असा असतो मित्रांनो, ज्या कोंबड्या स्लिम आहेत त्या कोंबड्या अंडी पण जास्त देतात आणि ज्या कोंबड्या फॅटी आहेत, ज्या जाड कोंबड्या आहेत त्या कोंबड्या कमी अंडे देत असतात आणि काही कालांतरानं त्यांचं अंडं देणं सुद्धा बंद होऊ शकतं मित्रांनो, जर कोंबडी जास्तच फॅटी असेल, जाड असेल तर. तर काही लोक असंही करतात, कोंबडी अंड्यावर येण्यासाठी, कोंबडी खूड असते तिचं खूड जाण्यासाठी 4-5 दिवस कंटिन्यू तिला एकाच ढालीखाली कोंडून ठेवतात मित्रांनो उपाशी. आणि त्यामुळं काय होतं, तिचं जे फॅट असतं ते फॅट पूर्ण बर्न होतं आणि तिचं जे वजन असतं ते वजन घटतं मित्रांनो. आणि मग ती कोंबडी काही दिवसानंतर अंड्यावरती येते, पण ती खूप वीक होते. पण असं मुक्या प्राण्याला उपाशी मारणं किंवा त्यांना कोंडून ठेवणं आपल्या स्वार्थासाठी, त्यांना काहीही करणं हे थोडंसं चुकीचंच आहे मित्रांनो. शेवटी हा पक्षी आहे तो कापलाच जातो. कितीही पाळलं, कितीही ठेवलं तरी शेवटी कापण्यासाठीच हा असतो मित्रांनो. कापतातच लोक, आपण पाळतो बऱ्यापैकी. आणि माझ्याकडं आहेत खूप सारे लोक घेणारे, आमच्या शेजारीच मुस्लिमचे वगैरे आहेत, तर ते लोक मागत आहेत मला खाण्यासाठी कोंबडी. पण इतके दिवस पाळून आपण त्यांना कापण्यासाठी द्यायचं मला कुठंतरी योग्य वाटत नाही मित्रांनो. त्यासाठी मी जे पाळणार आहेत, इच्छुक आहेत पाळण्यासाठी, प्लीज त्याच लोकांनी माझ्याकडे यावं आणि कोंबड्या घेऊन जाव्यात. त्यांना एक विनंती आहे, जे सांभाळणार आहेत त्यांच्यासाठी मी ह्या कोंबड्या विकायला तयार आहे मित्रांनो. पण प्लीज कापण्याच्या हेतूनं माझ्याकडून कोणीच कोंबड्या घेऊन जाऊ नये, का तर कापायला द्यायचं म्हटलं की ते मलाच थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं मित्रांनो. पण शेवटी कोंबडा जो असतो तो घेतातच लोक कापण्यासाठी, त्यालाही पर्याय काहीच नसतो. आणि खूप सारे कोंबड्या आपण पण सांभाळू शकत नाही मित्रांनो. पण आवड आहे, यामुळं या क्षेत्रात घुसलेला आहे मी, आणि आवड आहे म्हणून हे पक्षी मी सांभाळतो मित्रांनो. आणि बऱ्यापैकी मोठं करतो, बऱ्यापैकी त्यांची काळजी घेतो, औषध पाणी त्यांना वेळेवर करत असतो, खाद्य पण देतो मित्रांनो. मला परवडत नाही खरं तर 2000 रुपयाचं हे पोतं आणलेलं आहे ब्रॉयलर फीडचं, ते सुद्धा मी या पक्ष्यांसाठी देतो मित्रांनो. पण एक आपली आवड आहे त्या गोष्टीसाठीच मी त्यांना हे मोठाचं लहानाचं करतो. पण त्यांच्याकडून पण मला तितकंच रिटर्न मिळतं मित्रांनो. अंडे आपल्याकडं 20 रुपयाला एक अंडं जातं, तर त्यांच्या अंड्याच्या पैशामधूनच या पक्ष्यांची जे खाद्याचा खर्च आहे तो सगळा मिटून जातो मित्रांनो, भागून जातो. तर बघा, कुणाला पाहिजे असतील, जे जवळचे आहेत, उस्मानाबाद असतील, नांदेड असतील, बीड असतील, तर इकडच्या लोकांनी आवर्जून संपर्क करावा. त्यांना यायलाही सोपं पडतं, अंतरही कमी आहे, एका दिवसामध्ये 1 डे रिटर्न जाऊ शकतात ते. बाहेरचे असतील त्यांच्यासाठी पण उलट आणखीन थोडंसं कमी करून देईन मी. पण लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळेलच, त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा किंवा कॉल करू शकता आणि माझे पक्षी येऊन घेऊन जाऊ शकता मित्रांनो. ही पटडी आहे माझी अलीकडची व्हाईटवाली, खूप सुंदर आहे आणि जास्त अंडे देणार आहे. हिची आई आहे आपल्याकडेच पांढरीवाली कोंबडी, तर ती पण कोंबडी खूप अंडे देते मित्रांनो, खूप म्हणजे खूप अंडे देते. आणि तिचं हे पिलू आहे, म्हणजे तिच्याच या एका अंड्यातून हे आपण काढलं होतं पिलू. तर आणि हा लाल कोंबडासुद्धा, आणि दुसरा एक पांढरा कोंबडा होता, तो पांढरा कोंबडा आपण देऊन टाकला, विकला मित्रांनो. आणि हा लाल कोंबडा घरचा आहे, प्युअर गावरान, खूप सुंदर आणि खूप तल्लख आहे मित्रांनो. या कोंबड्याची क्वालिटी खूप सुंदर आणि खूप भारी आहे. कोंबडीला खूप ताणतो मित्रांनो. नाही ताणणारी कोंबडी, ताणल्यामुळं काय होते, जी खोड कोंबडी असते ती अंड्यावरती येते मित्रांनो. कोंबडीला सोडतच नाही हा कोंबडा, इतका तल्लख आणि खूप माजलेला कोंबडा आहे मित्रांनो, असं म्हटलं तर चालेल. पण असाच कोंबडा लागतो फार्मवरती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.